स्वागत आहे माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. सो फर्स्ट ब्लॉग होता, त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे मला कमेंट्स आले. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. आणि लाईक मी असं मोटिवेट झालो आणि आता मी नेक्स्ट ब्लॉग चालू करतो. त्याच्या आधी मी थोडं सांगतो आणि पहिलंच सांगतो, हे जे माझे पहिले स्टार्टिंगचे ब्लॉग असेल ते थोडे अनस्क्रिप्टेड असतील. मी थोडं हळू बोलतो कारण मी ते एकटाच आवाज यायला जास्ती. सो अनस्क्रिप्टेड असतील सगळे. मी असंच जस्ट चाललो आहे आता कॉलेजला. आणि आजचं पहिलं सांगायचं तर आज ऊन आले खूप जास्ती. सो थोडं गरम होते, त्यामुळे मी जॅकेट वगैरे काय घातलं नाही आहे तसं. आणि चाललो आहे आत्ता कॉलेजला. आज दुपारी लेक्चर आहे. सो माझ्या कॉलेजमध्ये 3 दिवस कॉलेज असतं आणि 4थ्या दिवशी ऑनलाईन लेक्चर असतं, म्हणजे घरीच असतं. सो मागे तुम्ही घरी बघू शकता. हे मी जे बोललो होतं ना लास्ट ब्लॉगमध्ये की सगळीकडे इकडे जे घरं आहेत. सॉरी, बहुतेक मी तो ब्लॉग पोस्ट नाही केला आहे, बट जाऊ दे ठीक आहे. सो हे आहेत सगळे, इकडे लोक राहतात सगळे, स्टुडंट वगैरे, अकोमोडेशन इकडे आहेत सगळे. मी काय म्हणत होतो, हां, तर माझं कॉलेज 3 दिवस असतं. मंडे, ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडेला सुट्टी आणि फ्रायडेला ऑनलाईन लेक्चर असतं. सो आज ट्यूजडे आहे. आजचं लेक्चर दुपारी 1:30 ते 3:30 असतं. सो मस्त ऊन पडले, खूप भारी वाटते खरं सांगतो. ऊन पडल्यानंतर बाई थंडी वाजते तेव्हा असं होतं काय सगळं घालून जाते. तो आता मस्त चाललो आहे. तुम्हाला आधी पुढचा रोड दाखवतो, खूप भारी व्ह्यू आहे. हे असं आहे इथे एरिया. आता बघू शकता मी चालत चालतच माझ्या कॉलेजजवळ पोहोचेल, मला वाटतं इतक्या जवळ राहतो मी. सो आपल्याला सरळ जाऊन राईट साईडला गेलो की आपण राहतोय, आपलं कॉलेज आहे तिथे. सो हे बघू शकता तुम्ही, डिफेंडर आली आहे भाई साहब. इकडे खूप स्वस्त आहेत गाड्या, डिफेंडर वगैरे. आपल्या इकडे कसे 3-4 CRला येते किंवा 2-3 CRला येते ना डिफेंडर, तर इकडे 80 लाखपर्यंत येऊन जाते. कारण इकडेच सगळे बनतात गाड्या, त्यामुळे स्वस्त आहे. हे बघा इतकं भारी आहे. असं मस्त चाललं आहे आता मी चालत. मी कसं दिसतंय इकडे बघा. हां, सो आता या व्लॉगमध्येच मी कंटिन्यू पुढे तुम्हाला माझं कॉलेजचा एंट्रन्स दाखवेल. मी बॅक गेटने जातो आहे माझ्या कॉलेजच्या, कारण ते जवळ पडतं मला. आणि खूप मोठा कॅम्पस आहे युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टरचा. सो लाईक हा माझा व्लॉग थोडा लेट येतो आहे यूट्यूबवरती, कारण त्याच्या मागे रिझन आहे. माझी एक्झाम होती, क्विज होती आज, ते दिली आहे मी आता घरून. ऑनलाईन होती 1 तासाची. सो मी त्याच्यामुळे खूप खुश आहे. आणि ह्यानेच मला वाटते मी व्लॉग स्टार्ट केला. आता पुढे जाऊ आपण मस्त. मी तुम्हाला कॉलेजचा एंट्रन्स दाखवतो आणि थोडंफार कॉलेजचं 1-2 लोकेशन दाखवतो. आणि पार्ट 2मध्ये बाकी मग असं मी दाखवत राहील तुम्हाला, ठीक आहे. सो वेलकम बॅक मित्रांनो. आलो आहे आपण. आणि लाईक मी थोडं गडबडीत व्लॉग बनवतो हा, कारण माझं लेक्चर 1:30ला आहे. मी पळत आलो तुमच्यासाठी. माझं लेक्चर 1:30ला आहे आणि आता 1:15 झाले. सो 15 मिनटात म्हणजे मी पोचलो आहे. मला माहिती नाही क्लासरूम कोणतं आहे. मी माझ्या मित्राला विचारलं. आता हे क्लासरूमवरून हे सांगायला असं वाटायला लागलं मला तुम्हाला सांगावं की प्रत्येक लेक्चर माझं प्रत्येक वेगळ्या क्लासरूममध्ये असतं. सो आज प्रॅक्टिकल आहे. सो प्रॅक्टिकल आज मस्त आहे. सो तिकडे जाऊन आपण बघू. मी प्रॅक्टिकलचं पण थोडा व्लॉग टाकेल. सो हे बॅक गेट आहे माझ्या कॉलेजचं. आणि आपण आता इथून चाललो आहे आतमध्ये. तिकडे अकोमोडेशन ऑफिस आहे, तिथून लेफ्ट मारला की आपण जातो आहे, ठीक आहे. सो आपण जाऊ मस्त. खुश काय कसलं भारी झाले भाई साहब. इतकं भारी झालं ना वातावरण. गरम होते मस्त, आता गरमच होणार वाटतं. सो हे बघू शकता माझ्या कॉलेजचा एंट्रन्स आहे. युनिव्हर्सिटी आलो आहे. युनिव्हर्सिटीमध्ये हे पहिलं कॅन्टीन आहे इथं. हे इतकं मोठं आहे. मी दिसतोय काय तुम्हाला? हां. सो हे कॅन्टीन आहे. आता हे 1 नंबरचं कॅन्टीन आहे. दुसरं आहे ते बास्केटबॉल कोर्टच्या तिकडे आहे, ते 2 नंबरचं आहे. आणि अजून एक तिसरं आहे ते तिकडं आहे लायब्ररीच्या साईडला. सो 3-4 कॅन्टीन आहेत, खूप मोठे आहेत ते पण. आणि इकडे बघू शकता स्टुडंट युनियन काउन्सिल म्हणून आहे, म्हणजे आपल्या सगळ्या स्टुडंटचे, इंटरनॅशनल जे स्टुडंट आहेत ते. त्याच्यानंतर इकडे आमची मेन बिल्डिंग आहे. हे जी कुठे, हां, हे बिल्डिंग आहे ना, हे माझी मेन बिल्डिंग आहे MSc एक्सरसाइज मेडिसिन कोर्सची. सो इथून सरळ जर गेलो आपण तर बाकी इकडे बघू शकता. मी झूम करतो. फुटबॉलचं ग्राउंड आहे, तिकडे लोक खेळायला लागले फुटबॉल. सो मी तिकडे पण घेऊन जाईल, बट आत्ता नाही, माझं लेक्चर आहे त्याच्यानंतर. मी अशा ठिकाणी चाललो आहे, आमचं प्रॅक्टिकल आहे तिथे.
म्हणजे खूप भारी सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि तो हॉल पण खूप मस्त आहे. सो तो जो हॉल आहे जो स्पोर्ट्ससाठी स्पेसिफिक जे सगळे गेम्स आहेत बास्केटबॉल बॅडमिंटन तो आहे आणि तिथे सगळे स्पोर्ट्स रिलेटेड प्रॅक्टिकल्स होता. सो मी तिकडे घेऊन चाललो आहे, त्यामुळे हा व्लॉग परत कंटिन्यू केला. भाई मी फर्स्ट टाईम असं व्लॉगिंग करायला लागलो आहे. अख्खे युनिव्हर्सिटी साईडहून सगळे लोक मला बघत चालले, मागे बघू शकता भाई. पण ठीक आहे, मला इथे कोण ओळखत नाही आहे, माझी भाषा कोणाला समजत नाही आहे. चिल मारा, काय लोड नाही आता. सोशल एन्झायटी फक ऑफ. सो खूप भारी वातावरण झालं यार. मी जातो थोडं पळत, मला लेट झालं आहे. हे बघा, हे हॉकीचं स्टेडियम आहे. ते फुटबॉलचं होतं, हे हॉकीचं आहे. आणि इकडे बघा, ते जे पुढे बिल्डिंग दिसतीये ते मोठं कॅन्टीन आहे. सो हे 3 नंबरचं होतं आणि मध्ये होतं ते मगाशी दुसरं होतं. मला त्या कॉर्नरला जायचं आहे, तिकडे तिथून राईट मारून जायचं आहे. सो आपण जाऊ फास्ट फास्ट. बाय. आत्ता आलो आहे, आता लेट झालं आहे. सो म्हणजे माझे बॅचमेट माझ्यासोबत आहे. सो आम्ही चिलमध्ये चाललो आत्ता. तर मागे बघू शकता हे चौघं हे माझे बॅचमेट्स आहे. त्यांचं इंट्रोडक्शन मी इंडिव्हिज्युअली घेऊन येईल तुमच्यापर्यंत. कोण कुठला आहे, कोणत्या कंट्रीतून आलं आहे, काय. मित्रांनो आत्ता आलो आहे आपण जे स्पोर्ट्स हॉल बोललो होतो खूप मोठं आहे, काय 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 सांगितलं होतं, तिकडे आलो आहे. सो त्याचं मी दाखवतो. फर्स्ट मी तुम्हाला बास्केटबॉल कोर्ट वगैरे दाखवेल. हे बघू शकता, इकडे आज प्रॅक्टिकल असणार आहे. आमचं हे आहे, कोणते प्रोफेसर आहे. सॉरी मी फोन अलाउड नाही आहे इकडे. सो आत्ता काय निवांत आहे. आता प्रॅक्टिकल झाले जस्ट. इथे आमचं प्रॅक्टिकल होतं आणि ते झाल्यानंतर हे सगळे माझे बॅचमेट्स येडे आहेत थोडेफार, इथे लागले खेळायला बॅडमिंटन बास्केटबॉलच्या कोर्टवरती. सो एव्हरीवन से हाय, से हाय टू माय ब्लॉग. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा रे. एव्हरीवन जस्ट से हाय टू माय ब्लॉग. फेवर से हाय टू माय ब्लॉग. सो हे सगळे माझे क्लासमेट्स आहे. बाकीचे जे होते ते गेले आता आणि आता मी पण चाललो घरी. मस्त जाऊन जेवणार आहे. थोडं 4 वाजले, खाऊन आलो होतो मी. आता थोडंफार खाईल, मस्त झोपेल थोडा वेळ, नंतर बघू अभ्यास. लेट्स गो, बाय.